धुळे शहरातील पारोळा रोड या ठिकाणी असलेल्या प्रेमदीप नागरी सहकारी पतसंस्थेची आज 29वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। पतसंस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेमध्ये पतसंस्थेविषयी माहिती देण्यात आली। पतसंस्थेचे 945 सभासद असून संस्थेनं 3,54,20,00,000 रुपयांच्या ठेवी ठेवल्यात, तर यंदा यामधून संस्थेला 36,57,000 रुपयांचा नफा झाला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। पतसंस्थेच्या उत्तम कारभारामुळे पतसंस्थेला अ वर्ग दर्जा देखील प्राप्त झाला असून या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा संपन्न झाली। आजची सभा आपण घेतलेली आहे। आजची लग्नाची तिथी जास्त असल्या कारणामुळे संख्याही कमी होते। प्रत्येक जण बाहेरगावी म्हणा का इकडे म्हणा आपल्या व्यस्त असल्या कारणामुळे थोडंसं लवकर घेण्याची प्रक्रिया आपण करणार आहोत। आपण अहवाल वाचनामध्ये ऐकलं असाल की आपली जी सभासद संख्या आहे ती जवळजवळ 940 सभासद संख्या झालेली असून या अहवाल वर्षात आपण जे काही वाटप केलेलं सभासद कर्ज ते आपण 6,86,05,000 इतकं कर्ज वाटप केलेलं आहे। त्यापैकी वसूल कर्ज 6,86,05,000 जवळपास इतकं कर्ज वसूल झालेलं आहे। त्यामुळे लगभग आपल्या 90% वर सुद्धा रिकव्हरी याच्यात झालेली आहे। या चालू वर्षात आपल्याला एकूण व्याज रुपये सभासदांचं 75,22,269 हे सभासद कडून व्याज जमा झालेलं आहे आणि फिक्स डिपॉझिट बँकेत 17 लाख रुपयाचं आपल्याला व्याजाचं उत्पन्न झालेलं आहे। अशा रीतीने एकंदर संस्थेस 92 लाख रुपयाचं आपली वसुली झालेली आहे। आता या सगळ्या खर्चातून तरतुदी आपण वजा करून हा नफा आज दाखवणार आहोत। लगभग 36 लाख रुपये किती 36,57,000 रुपये हा निव्वळ नफा झालेला आहे। तरतुदीच्या अगोदर ढोबळ नफा आपल्याला सांगितलं 92 लाख रुपये ढोबळ नफा होता, परंतु इतर खर्च व गुंतवणूक जी असते ती गुंतवणूक वजा जाता 36 लाख रुपये आपल्याला या संस्थेत यावर्षी नफा झालेला आहे। दरम्यान 2024-25 साठी वार्षिक खर्चाचं अंदाजपत्रक सभासद मंडळाकडून यावेळी सादर करण्यात आलं। त्याला मंजुरी देखील यावेळी देण्यात आली। इतर विषयांवर देखील यावेळी चर्चा पार पडली। या सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष प्रेमचंद नहार, उपाध्यक्ष रमेश मुसळे, सेक्रेटरी विजय ठक्कर, स्वप्नील नहार, शोभा मुसळे, स्वप्नाली नहार, महेंद्र भानुशाली, जितेंद्र भंडारी, व्यवस्थापक सुरेशचंद्र ललवानी आदी पदाधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते। रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।